तर काल आपण काय बघितलं, इंग्रेस बघितलं. इंग्रेस कशासाठी यूज होतं, कशासाठी यूज होतं, इंटरनल राउटिंग साठी. इट मीन्स अ नॉर्मल लोड बॅलेन्सर इनसाइड युअर व्हॉट क्लस्टर. आज आपण काय बघणार, तर आज आपण बघणार ऍक्सेस, कुणाला कोणत्या पद्धतीने ऍक्सेस द्यायचा आहे आणि कुठल्या रिसोर्सचं द्यायचं आहे. आता भरपूर सारे रिसोर्सेस बघितले आपण, बरोबर आहे. डब्ल्यूएस आपला कुबरनेटिस मध्ये भरपूर सारे ऑब्जेक्ट्स बघितलेले आपण. ऑब्जेक्ट्स मध्ये काय दिलेले आहे आपण, पॉड्स, सर्व्हिसेस, डिप्लॉयमेंट्स बघितलेत ना. तर आता मला एक सांगा, सर्वांना सगळे ऍक्सेस असायला पाहिजे का, नाही. ठीक आहे, कारण काय असू शकते की एखादा व्यक्ती सर्व्हिसेसवर काम करू शकतो, एखादा व्यक्ती डेटाबेस, जसं आपण काल परवामध्ये बघितलंय, डेटाबेस टाइप ऑफ काय असतो, डेटाबेसची जी काही पॉड असतो एक डेटाबेस नावाच्या नेम स्पेस मध्ये जातं, बरोबर ना. जर एखादा डेटाबेस इंजिनियर असेल तर त्याला कसला ऍक्सेस असायला पाहिजे, फक्त डेटाबेसवर काम करण्याचा ऍक्सेस असायला पाहिजे. म्हणजेच आपण त्याला ऍक्सेस कशाचा देणार, त्या नेम स्पेसचा देणार, पर्टिक्युलर नेम स्पेसचा. त्या व्यतिरिक्त दुसरं कुठले काम करेल का, नाही करणार. आणि एखादा व्यक्ती आहे जो ऍज अ काय करतोय, डिप्लॉयमेंटवर काम करतोय, तर त्याला कसलं ऍक्सेस असायला पाहिजे, फक्त डिप्लॉयमेंटचा ऍक्सेस असायला पाहिजे. म्हणजेच आपण काय करणार आहोत, तर ऍक्सेस आता वेगवेगळ्या करणार आहोत. एका पर्सनला डेटाबेसचा ऍक्सेस, एका पर्सनला डिप्लॉयमेंटचा ऍक्सेस, या पद्धतीने. किंवा एखादा व्यक्ती न्यू कमर आहे असं कन्सिडर करा. एखादा व्यक्ती काय न्यू कमर आहे, न्यू एंट्री झाली आहे त्याच्या त्या प्रोजेक्टमध्ये, बट त्याला सध्या काहीही एडिट किंवा डिलीट करायचं काम नाहीये. त्याला फक्त रीड करायचं काम आहे आणि फक्त तो बघू शकतो की ऍक्च्युली काय आहे त्यामध्ये. तर तो तशा पद्धतीचा पण ऍक्सेस, म्हणजेच तो पॉड बघू शकणार, त्याला डिलीट करू शकणार नाही, क्रिएट करू शकणार पण डिलीट करू शकणार नाही. तर असे सुद्धा रिस्ट्रिक्शन्स, परमिशन्स आपण लावू शकतो. बट कशाने लावू शकणार, तर विथ द हेल्प ऑफ रोल बेस्ड ऍक्सेस कंट्रोल लिस्ट. आता तुम्हाला माहिती आहे ऍक्सेस कंट्रोल लिस्ट काय असते, माहिती आहे का. ऍक्सेस कंट्रोल लिस्टचा काय असते, काय यूज असतो, AWS मध्ये पण बघितलंय तुम्ही लिनक्स मध्ये पण बघितलेलं आहे. ऍक्सेस कंट्रोल लिस्ट काय असते, ACL. ते स्पेसिफिक युजरला स्पेसिफिक परमिशन दिली जाते, ठीक आहे, स्पेसिफिक वर्क साठी. तेच आपल्याला आता कुबरनेटिस मध्ये करून बघायचं आहे. म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगतो की बाबा आपले जे काही कन्सेप्ट झालेले आहेत ऑलरेडी, ते तुमचे व्यवस्थित असायला पाहिजे. कारण ते जे कन्सेप्ट आहेत, ते टर्म्स आहेत, त्या सगळ्या ठिकाणी लागू होतात, राईट. सो आपण तेच बघणार. तर रोल बेस्ड ऍक्सेस कंट्रोल लिस्ट काय असते ऍक्च्युली, तर बघा, पर्टिक्युलर व्यक्तीला पर्टिक्युलर वर्क असाइन करणे, दॅट्स नथिंग बट व्हॉट रोल बेस्ड ऍक्सेस कंट्रोल लिस्ट. It's a method of regulating access to a computer or a network resources based on the role of individual user within your organization. Understood? एवढं समजलं, ठीक आहे. तर आता ऍक्च्युली तो कसं काम करणार, तर सिंपल ACL चा खंड आपल्याला माहिती आहे. मला एक सांगा, जेव्हा पण कुठला ऍक्सेस आपल्याला घ्यायचा आहे त्यासाठी काय रिक्वायरमेंट असते. जेव्हा पण आपल्याला कसला ऍक्सेस घ्यायचा असेल, ठीक आहे, तर काय रिक्वायरमेंट असतात. रिक्वायरमेंट आपल्याला बघायला लागेल ना, ती समजून घ्यावं लागेल की ऍक्च्युली आपल्याला ऍक्सेस मिळतो तर मिळतो कसा, करेक्ट आहे. तर सर्वात आधी काय असेल, युजर असणार, अकाउंट असणार, राईट. युजर असणार, युजर आयडेंटिफिकेशन होईल आधी की युजर तो व्हॅलिड आहे की नाही आहे. तुम्हाला या प्रिमाइसेस मध्ये यायचं आहे तर गेटवर तुम्हाला आधी चेक केलं जाईल की तुमचा आयडी दाखव, बरोबर आहे. एखाद्या कंपनीत तुम्ही जाताय, तुम्ही कंपनीमध्ये जाताय म्हणजेच काय, तुमची हायरिंग झाली आहे, राईट. पण तिथे जाण्यासाठी तुम्हाला काय लागेल, आयडी लागेल, करेक्ट आहे. आयडी लागणार ना. तर आयडी म्हणजेच काय असेल, तुमचा
प्रोफाईल, तुमचं आयडेंटिटी कार्ड, त्यामध्ये काय डिटेल असणार, तुम्ही कोण आहात, तुम्ही कुठून आला आहात अँड ऑल अदर डिटेल्स असेल. ठीक आहे. तर इथे काय असते, ते झालं आयडेंटिफिकेशन. देन त्यानंतर असेल, तुम्ही एकदा कंपनीमध्ये एंट्री केली, एंट्री केल्यानंतर तुम्ही तुमच्या बेंचवर जाऊन बसलेत, तुम्ही तुमच्या डिपार्टमेंटमध्ये जाऊन बसताय, म्हणजेच तुम्हाला कोणत्या सेल्समध्ये काम करायचं की मार्केटिंगमध्ये काम करायचं हे अलॉट केलं जाईल. बरोबर ना. तुम्ही सेल्समध्ये काम करताय, डेव्हलपमध्ये काम करताय की मार्केटिंगमध्ये काम करताय हे अलॉट केलं जाईल. म्हणजेच काय होत आहे, नेम स्पेस अलॉट होतोय. समजलं. ठीक आहे. एक झालं आयडेंटिफिकेशन, दुसरं झालं नेम स्पेस अलोकेशन, अँड देन थर्ड, तिथे बसल्यानंतर, डेस्कवर बसल्यानंतर तुम्ही तुमच्या लॅपटॉपवर कोणतं काम करणार, पॉड क्रिएट करणार की पॉड डिलीट करणार. बरोबर ना. डेटाबेसवर काम करणार की डिप्लॉयमेंटवर काम करणार. याला म्हटलं जाते काय, ऑथोरायझेशन. याला काय म्हटलं जाईल, ऑथोरायझेशन. तर दोन टर्म कधी पण काम करतात, एक असते ऑथेंटिकेशन आणि दुसरा ऑथोरायझेशन. लक्षात ठेवा. ठीक आहे. कुठेही जा, आयुष्यात कुठेही जा, सगळ्या ठिकाणी या दोन टर्म्स असणार, म्हणजे असणार व्हॅलिडेशन अँड ऍक्सेस. ठीक आहे. तर त्याच टर्म आपल्याला इथे करून बघायचे आहे. तर इथे बघा, मी काय एक सिम्पलची डायग्राम काढली आहे तुमच्यासाठी, तुम्हाला अंडरस्टूड व्हायला पाहिजे त्यासाठी. ठीक आहे. तर आरबॅक मीन्स काय, ऍक्च्युली रोल बेस ऍक्सेस कंट्रोल लिस्ट. तर इथे काय होणार बघा, तुम्ही आहात, हा आहे सूरज, हा कोण आहे, 2 हात 2 पाय असणारा आणि एक डोकं असणारा सूरज. ठीक आहे. हा सूरज आहे. बट आता याला एका कंपनीमध्ये जायचंय, तर सर्वात आधी त्याच्याकडे काय असलं पाहिजे, त्याचं आयडी कार्ड. आयडी कार्ड असो कुठलं पण, आधार कार्ड असो किंवा कंपनीने दिलेला एखादा आयडेंटिटी कार्ड असो तो. तर तो आयडेंटिटी कार्ड सर्वात आधी क्रिएट करावा लागेल. तर आयडेंटिटी कार्ड क्रिएट करण्यासाठी रिक्वायरमेंट द्यावी लागेल, तुमची डिटेल्स द्यावी लागतील. बरोबर आहे, द्यावी लागेल ना. आधार कार्ड बनवण्यासाठी आपण नाव, गाव, वस्तू, प्राणी सगळं देतो की नाही. बरोबर आहे. तर तेच गोष्टी आपल्याला इथे द्याव्या लागेल. तर दोन टर्म्स इथे आपल्याला आवश्यक असेल, एक तर आयडेंटिफिकेशन, आणि त्यासाठी आपण काय क्रिएट करणार, त्यासाठी आपण क्रिएट करणार एक सर्टिफिकेट रिक्वेस्ट. काय क्रिएट करणार, सर्टिफिकेट रिक्वेस्ट. इथे काय दिसतंय, CSR, सर्टिफिकेट रिक्वेस्ट आहे म्हणतात त्याला. काय म्हणतात, CSR मीन्स सर्टिफिकेट रिक्वेस्ट, की बाबा मला एक माझा आयडी कार्ड बनवायचं आहे. ठीक आहे. आयडी कार्ड बनवण्यासाठी सर्टिफिकेट रिक्वेस्ट दिली आहे आपण, आणि त्यामध्ये काय असणार, डिटेल्स ऑफ एम्प्लॉईज, म्हणजेच तुमची डिटेल असेल. अंडरस्टूड. एवढा कन्सेप्ट समजला. आपण सिंपल आपला आधार कार्ड काढतोय, त्यासाठी आपले डिटेल देतोय असं कन्सिडर करा. क्लिअर आहे. ओके. नेक्स्ट, आता आधार कार्ड काढण्यासाठी काही आपल्याला याला आपण काय करतोय, पासवर्ड प्रोटेक्टेड करतोय. याला काय करणार, प्रोटेक्टेड करणार, म्हणजेच आपण काहीतरी पासवर्ड लावणार. तर हे जे CSR आहे, हे CSR रिक्वेस्ट, आणि एक आपण काय करणार, पासवर्ड जनरेट करणार. म्हणजेच तो पासवर्ड आपण रेग्युलर बेसिसवर यूज करू शकतो. समोर जेव्हा पण ऑथेंटिकेशन लागेल तेव्हा तो पासवर्ड टाकायचा, ऑथेंटिकेशन होऊन जाईल. समजलं. ठीक आहे. तर दोन टर्म्स आपल्याला आधी क्रिएट करावे लागतील. पहिली कोणती, एक डिटेल CSR, दुसरा सर्ट की. काय करावं लागेल, की जनरेट करावी लागेल. ह्या दोघांच्या कॉम्बिनेशन मध्ये तुमचं काय होईल, आयडी पासवर्ड जनरेट होईल, म्हणजेच एक आयडेंटिटी कार्ड जनरेट होईल. पासवर्ड म्हणजे हाच राहणार तुमचा सर्ट पासवर्ड. ठीक आहे. कळलं का. तर आधार कार्ड क्रिएट करतोय, बट त्याला पासवर्ड लावतोय आपण, असं कन्सिडर करा. आधार कार्ड क्रिएट करण्यासाठी डिटेल द्यावी लागेल, त्याला काय म्हणणार आपण, CSR, सर्टिफिकेट साइनिंग रिक्वेस्ट. देन ह्या दोघांचा यूज करून एक सर्टिफिकेट जनरेट होणार, त्याला काय म्हटलं जाते, CSC, सर्टिफिकेट रिक्वेस्ट. ठीक आहे. CR का CSR, लेट चेक. इथे मी दिलेलं आहे ऑथेंटिकेशन अँड ऑथोरायझेशन. क्लिअर आहे.
तर ऑथेंटिकेशन युझिंग आयडी अँड पासवर्ड. आयडी पासवर्ड हे जनरेट करावं लागेल आपल्याला. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, सर्वात आधी की जनरेट करावी लागेल, एक सर्टिफिकेट साइन इन रिक्वेस्ट जनरेट करावी लागेल. ह्या दोघांचा यूज करून आपला एक सर्टिफिकेट क्रिएट होईल. म्हणजेच तुम्ही व्हॅलिड आहात हे कन्सिडर कशाने होईल, या सर्टिफिकेटने होईल. हा सर्टिफिकेट इथे नाव टेक्निकल आहे, पण तुमच्या भाषेमध्ये तुम्ही काय करताय, आधार कार्ड जनरेट करताय. तुमच्या भाषेत तुम्ही काय करताय, आधार कार्ड जनरेट करताय. त्याच्यासाठी रिक्वेस्ट टाकणार गव्हर्नमेंटकडे की बाबा सर्टिफिकेट साइन इन रिक्वेस्ट, इथे माझी पूर्ण डिटेल आहे, याच्यात काय आहे, आपली पूर्ण डिटेल आहे, आणि एक पासवर्ड आपण क्रिएट करतोय, त्याला की म्हणतात इथे. ठीक आहे. आणि ह्या दोघांचा यूज करून काय क्रिएट होणार, आधार कार्ड क्रिएट होणार, सर्टिफिकेट क्रिएट होणार तुमचा. ठीक आहे. आणि ह्या सर्टिफिकेटच्या बेसिसवर तुम्ही काय करणार, त्या कंपनीमध्ये एंट्री करणार. आता एंट्री केल्यानंतर काय आवश्यक असते, ऑथोरायझेशन. काय आवश्यक असते, ऑथोरायझेशन. कंपनीमध्ये एंट्री केली आहे आपण, त्या प्रिमायसेस मध्ये आहोत, बट आता काम कोणतं करणार, मॅनेजर जे काम असाइन करेल, जो आपला रोल असेल, डेटाबेस इंजिनियर असेल किंवा डेव्हऑप्स इंजिनियर असेल, त्यानुसार आपण काम करणार. बरोबर. पॉड डिलीट करायचे, पॉड क्रिएट करायचे, हे जोपर्यंत तुम्हाला असाइन होणार नाही वर्क, तोपर्यंत तुम्ही काम करणार का, नाही. तर त्यासाठी मग आपल्याला काय करावं लागतं, ऑथोरायझेशन साठी परमिशन्स असणार इथे. आणि ते कशाने पॉसिबल होईल, रोल्स. मॅनेजर देणार ना तुम्हाला रोल की बाई हे असं असं काम आहे, ते करून घे. तर दोन टर्म कधी पण लक्षात ठेवायचे, कुठेही जाणार तुम्ही तर पहिला काय असेल, ऑथेंटिकेशन असेल, देन दुसरं काय असेल, ऑथोरायझेशन. ऑथेंटिकेशन युझिंग आयडी अँड पासवर्ड, ऑथोरायझेशन युझिंग रूल्स. ह्या दोन टर्म समजल्यात का, सांगा. ठीक आहे. तर CRT म्हणतात सर्टला, शॉर्ट फॉर्म मध्ये CRT. ठीक आहे. सी इथे पण शॉर्ट फॉर्म काय दिलेला आहे, CRT. आणखी दोन टर्म आले लक्षात, ऑनलाईन मध्ये आनंद समजतोय. तुझा आवाज क्लिअर येत नाहीये, मी कन्सिडर करतोय की तुला कळतंय. ठीक आहे. सो ऑथेंटिकेशन युझिंग आयडी अँड पासवर्ड, and then authorization using permission, जे की कशात असणार, रोल मध्ये असणार. ह्या दोन टर्म तुम्हाला समजायला पाहिजे. इव्हन जनरल लाईफ मध्ये पण आपल्याला ह्या दोन टर्म मधून जायचंच असतं. इथे येताय तुम्ही प्रिमायसेस म्हणजे तुमची ऑथेंटिकेशन काय, ऍज अ स्टुडंट आहे, स्टुडंट आयडी कार्ड आहे. बरोबर ना. तुम्ही अमाऊंट पे केली आहे, त्यामुळे तुम्ही इकडे येऊ शकताय. दॅट्स इट, राईट. ते अमाऊंट म्हणजे तुमची झालं काय, की एक पासवर्ड की एंट्री करायची आहे आपल्याला. नंतर इथे आल्यानंतर कोणत्या डिपार्टमेंटमध्ये बसणार, म्हणजे कोणत्या क्लासमध्ये बसणार, या क्लासमध्ये बसणार. दॅट्स नथिंग बट युअर ऑथोरायझेशन आहे. ठीक आहे. जर हे दोन टर्म्स नसत्या तुमच्याकडे, तुम्ही एंट्री करू शकले असते का, एंट्री केली, ऑथोरायझेशन नाही आहे की कुठे बसायचं, काय बसायचं, कुठेही बसले असते जाऊन. बरोबर ना. तसं झालं असतं का, नाही. ओके. नेक्स्ट. तर यासाठी काय रिक्वायरमेंट असेल, एक आपल्याकडे पासवर्ड असायला पाहिजे, दुसरा एक तुमची डिटेल्स असायला पाहिजे. ह्या दोघांचा यूज करून काय क्रिएट होणार, तुमचा प्रोफाईल क्रिएट होणार, म्हणजे सर्टिफिकेट क्रिएट होणार. राईट. या डायग्राम मध्ये पण तेच आहे बघा. सूरज इज द पर्सन, डिटेल त्याने इथे दिली आहे CSR मध्ये, एक जनरेट केली आहे की, आणि ह्या दोघांचा यूज करून एक सर्टिफिकेट क्रिएट केलं आहे, आयडी पासवर्ड, ऑथेंटिकेशन प्रोसेस. ठीक आहे. देन या ऑथेंटिकेशन प्रोसेस नंतर तुम्ही एंट्री करणार, आणि देन एंट्री केल्यानंतर इथे काय असणार, ऑथोरायझेशन असणार युझिंग रोल्स. आता तुम्हाला रोल काय करतो माहिती आहे ऑलरेडी, IIM मध्ये बघितलेच आहे आपण, AWS मध्ये रोल बघितले ना. काय असते रोल, रोल इज नथिंग बट अ बंच ऑफ परमिशन्स. आणि तो जर रोल तुम्ही एखाद्याला असाइन करताय तर तो त्या परमिशन, जे पण परमिशन असेल त्यामध्ये रीड, राईट, एक्झिक्यूट, त्या सगळ्या तो काम करू शकेल. बरोबर ना. राईट.
सो दॅट्स नथिंग बट रोल. आणि रोल मध्ये काय असायला पाहिजे की युजर कोणता आहे आणि त्याला परमिशन कोणते आहे. बरोबर, ठीक आहे, एवढं आलं लक्षात. ओके, देन जर त्याला प्रोडक्शनचा ऍक्सेस असेल तर प्रोडक्शनवर काम करेल, डेटाबेसचा टेस्टिंगचा ऍक्सेस असेल तर टेस्टिंगवर काम करेल, किंवा डेटाबेसचा ऍक्सेस असेल तर डेटाबेसवर काम करेल. ओके, ठीक आहे, समजलं. तर जे पण ऍक्सेस असणार तुम्हाला, जे पण रोल मध्ये डिफाईन असणार, जे पण परमिशन असणार त्यानुसार तुम्ही काम करणार. आता हेच आपल्याला प्रॅक्टिकली करून बघायचंय. ओके, तर हा एक टर्म समजला. याला तुम्ही सिंपलचा रोल बेस ऍक्सेस कंट्रोल म्हणणार. कुबरनेटिव्स मध्ये आपल्याला परफॉर्म करून बघायचं आहे प्रॅक्टिकली. सर्वात आधी युजरसाठी प्रोफाईल क्रिएट करायचं आहे युजिंग दिस, देन त्याच्यासाठी रोल क्रिएट करायचा आहे आणि रोल मध्ये त्याला परमिशन द्यायचे. बस, इझी आहे. काही कठीण करतोय का आपण काम? नाही. बट आता याची जी प्रोसेस आहे प्रॅक्टिकली कसं करायचं ते बघायचं. क्लिअर? ओके. हा, एक टर्म अजून ऍड करतो मी. आता हे तर झालं तुमचं एम्प्लॉई वालं काम. तुमचं एम्प्लॉई वालं काम तुम्ही क्लस्टर मध्ये काम करताय. क्लस्टरच्या आतमधले नेम स्पेसेस आहे त्यामध्ये तुम्ही काम करताय. बट आता तुमचा मॅनेजर आहे. मॅनेजरचे रोल्स कसे असतात? मॅनेजरला काय ऍक्सेस असतात? मॅनेजरला कम्प्लीट ऍक्सेस असेल, राईट. तर मॅनेजरचा ऍक्सेस इथे जर म्हणतात, इथे काय म्हणतात त्याला, रोल. हा रोल क्रिएट केल्यानंतर या युजरला अटॅच पण करावा लागेल. हा रोल क्रिएट झाल्यानंतर या युजरला अटॅच करावं लागेल ना, सूरज नावाच्या युजरला. तर या प्रोसेसला म्हटलं जाईल रोल बाइंडिंग. या प्रोसेसला काय म्हटलं जाईल? रोल बाइंडिंग. की हा जो रोल आहे आपण क्रिएट केलेला, हा रोल आपण या सूरज नावाच्या युजरला असाइन करतो. तर या प्रोसेसला रोल बाइंडिंग म्हणणार. हा, दुसरा टर्म असा असेल की बाबा हा जो पूर्ण क्लस्टर आहे आपला, या पूर्ण क्लस्टरवर तुमचा मॅनेजर काम करतो. मॅनेजर एखाद्या पर्टिक्युलर नेमस्पेसवर काम करणार का? नाही. मॅनेजरकडे फुल ऍक्सेस असायला पाहिजे. तर त्या टाईपचे ऍक्सेस सुद्धा तुम्ही क्रिएट करू शकता. मॅनेजर बाय मॅनेजर, मॅनेजर टू मॅनेजर. जर 2-3 मॅनेजर असेल, 2-3 मॅनेजरला वेगवेगळी परमिशन द्यायची असेल तर सुद्धा करू शकता. त्यासाठी तुमच्याकडे काय असायला पाहिजे? हा तर झाला एम्प्लॉई लेवलचा रोल. दुसरा रोल असेल क्लस्टर रोल. दुसरा रोल कोणता असेल? क्लस्टर रोल. की अख्ख्या क्लस्टरवर काय काम करणार मॅनेजर आपला, तो एक रोल असेल. मॅनेजर पण डिवायडेड असतात ना. मार्केटिंग टीमचा मॅनेजर वेगळा, सेल्स टीमचा मॅनेजर डिफरंट, बरोबर. तर त्यानुसार सुद्धा आपल्याला काय करावं लागेल? चेंजेस करावे लागतील. तर एक रोल जो असेल तो क्लस्टर रोल असणार आणि यामध्ये त्या मॅनेजर काय काम करणार त्याची परमिशन्स असणार. अंडरस्टूड? आणि देन जेव्हा तो मॅनेजरला आपण असाइन, मॅनेजर म्हणजे एक नॉर्मल युजरच असेल ना, जेव्हा तो मॅनेजरला ऍक्सेस देणार असाइन करणार तर त्या प्रोसेसला काय म्हटलं जातं? क्लस्टर रोल बाइंडिंग. काय म्हणलं जाईल? क्लस्टर रोल बाइंडिंग. तर एकदम आपण काय करू, सर्वात आधी नॉर्मलची प्रोसेस जी आपण आता बघितली आहे ते करून बघू. सो हिअर इट इज. क्रिएट की फॉर युजर ऑथेंटिकेशन. म्हणजेच पासवर्ड जनरेट करणे. काय करणे? पासवर्ड जनरेट करणे. की म्हणजेच काय असणार? पासवर्ड. सो स्टेप बाय स्टेप कंप्लीट करायला सुरुवात करू आपण. प्रॅक्टिकल SSH-I कन्सेप्ट आलाय ना लक्षात? काय होणार आहे? ऑथेंटिकेशन अँड ऑथरायझेशन. युजर असेल, रोल्स असणार, त्याला अटॅच करायचं आहे. दॅट्स इट. जे तुम्ही AWS मध्ये करत होता ते आता इथे कमांड लाईनने करायचं. क्लिअर? ओके. सो ID_RSA ubuntu @IP ॲड्रेस अटॅच नाही केलाय आपण. SSH-I ID_RSA ubuntu @IP ॲड्रेस कॉपी करून घेऊ इथं. हिअर इट इज.
copy paste. I am going to work as root. Simple. आता स्टेप बाय स्टेप प्रोसेस करू. एक काम करू, आपण कुठे जाणार, आपल्या रेपॉझिटरी मध्ये cd batch and then kts good mkdir rback enter cd rback enter. आता क्लिअर राहील. ओके. तर आता मी काय करतो, इथे बघा या कमांड्स आहेत, त्या वन बाय वन आपल्याला एक्झिक्यूट करायच्या आहेत. तर सर्वात आधी ओपन एसएसएल काय आहे हे समजून घ्यावं लागेल. तर ओपन एसएसएल काय आहे, लेट्स चेक. ओपन एसएसएल एक कमांड लाईन टूल आहे जो तुम्हाला युजर सर्टिफिकेट्स अँड कीज जनरेट करायला हेल्प करतो इनक्रिप्टेड फॉर्म मध्ये. See, OpenSSL is a robust commercial grade open source toolkit that implement the transport layer security and secure socket layer protocols. It is widely used for securing network communication, generating private key. See, काय म्हटलं यानी? Generating private key, creating certificate, signing request, CSR आहे जे आपल्याला करायचं आहे, and managing digital certificate. तर ह्या 3 टर्म्स करायचे आपल्याला. कळलं? So OpenSSL is a open source tool. You are going to create your key and sign in certificate request and then certificate. कळलं? ठीक आहे. आणि उबंतू मध्ये ऑलरेडी असतो तो, तर आपण त्याला डायरेक्टली यूज करू. सो ओपन एसएसएल कमांड्स लक्षात ठेवायची काही जास्त गरज नाही आहे, इझिली मिळून जातात. ओके. एलएस बघा काय केलं यांनी, cbz.key जनरेट केलेली आहे. आता ही कमांड समजून घ्या आधी काय लिहिलेलं आहे मी इथे. ओपन एसएसएल जेन RSA. जेव्हा पण आपण AWS मध्ये की जनरेट करतो माहिती आहे, ऍक्सेस करण्यासाठी कोणत्या प्रोटोकॉल मध्ये असते, ते RSA मध्ये असते, माहिती आहे ना. हा ID_ असते बरोबर. सो इथे पण आपण काय बोलतोय याला की बाबा जनरेट करायची आहे. जनरेट RSA की, त्याचं नाव काय असायला पाहिजे, आउट मध्ये जे पण देताय तुम्ही ते नाव असणार आणि हा साईज असणार. ओके. तर बघा cbz.key हे की जनरेट झाली आहे ऍज अ पासवर्ड तुमच्यासाठी. देन त्यानंतरची प्रोसेस पूर्ण डिटेल द्यायची आहे ना आपली, म्हणजेच पूर्ण डिटेल कशाने द्यायचं आता सांगितलं मी तुम्हाला. कशाने देणार आपण, डायग्राम लक्षात घ्या. डिटेल कशात देणार, डिटेल्स ऑफ एम्प्लॉई CSR मध्ये असणार ना, सर्टिफिकेट साइन इन रिक्वेस्ट. आता ते जनरेट करू आपण. तो सर्टिफिकेट साइन इन रिक्वेस्ट साठी ते पण एकदम इझी आहे. नाव क्रिएट सर्टिफिकेट रिक्वेस्ट फॉर की, ती की यूज करणार आपण कोणती, जी आता आपण जनरेट केली आहे. सो ओपन एसएसएल रिक्वेस्ट की कोणती देणार, जी आता जनरेट केली आहे. आणि न्यू काय करायचं आहे, क्रिएट CSR न्यू क्रिएट करायचं आहे आणि त्याचं नाव काय असायला पाहिजे, तर CBZ-CSR means certificate sign in request. Good. So let's copy this, paste it. Now it will ask you your details. फॉर्म भरतोय आपण आधार कार्ड साठी, माहिती आहे ना. फॉर्म भरतोय, फोटो चिपकवा, भले ते 15 वर्ष पुराणी असो, आणि नाव व वस्तू प्राणी. सो कंट्री कोणती आहे तुमची सांगा, पाकिस्तान. कोण आहे पाकिस्तानचा, गो बॅक. ठीक आहे. तर काय द्यायचं इथे, आहे इंडिया. देन आता तो म्हणतो तुम्ही आहे कोणत्या स्टेट मधले, कन्याकुमारी. MH महाराष्ट्र. अब महाराष्ट्रात तुम्ही कुठे राहता, अंधेरी वेस्ट. ठीक आहे. काय द्यायचं आहे ते, लोकॅलिटी
पुणे. बरोबर आहे. ऑर्गनायझेशन तुम्ही कुठे काम करता ते पण सांगा म्हणतोय. कुठे काम करता तुम्ही? हा, वर्ल्ड क्लाउड अशी काहीतरी कंपनी आहे आपली. ठीक आहे. ऑर्गनायझेशन युनिट. आता कंपनीमध्ये तुम्ही कोणत्या डिपार्टमेंट मध्ये काम करताय? मार्केटिंग, सेल्स और काहीच नाही करत? सध्या मी ते काही देत नाहीये त्याला. आता तुमचं नाव काय विचारतोय तो तुम्हाला? काय विचारतोय? आता तुमचं तर नाही टाकत, मी माझंच टाकतोय. ठीक आहे, कारण मला ऍक्सेस पाहिजे ना. दिलं. आता माझा ईमेल ऍड्रेस पण टाकायचा आहे, तर मी कसं पण कुठला पण ईमेल ऍड्रेस टाकतोय. gmail.com. ठीक आहे. पासवर्ड टाकायचा आहे का तुम्हाला? मला पासवर्ड वगैरे नाही पाहिजे. म्हणजे प्रोफाईल अगेन लॉक की आहे ना आपल्याकडे, मग इथे अगेन लॉक करायची गरज नाही ना पासवर्ड देऊ. ठीक आहे. तो ऑप्शनल कंपनी नाही. आणखी तुमच्या कंपनीचं दुसरं काही कंपनी आहे का? नाही पाहिजे आम्हाला. झालं, दिली डिटेल आपण. फॉर्म भरला तुम्ही आधार कार्ड साठी. आता बरोबर आहे. फॉर्म भरला तुम्ही आधार कार्ड साठी आणि तुमच्याकडे की पण अवेलेबल आहे. आता ह्या दोघे पण तुम्हाला सबमिट करायचे आहे. आणि सबमिट केल्यानंतर काय होईल? आधार कार्ड बनणार तुमचं. तेच इथे करतोय आपण. पण हे कुबरनेटिसचं आधार कार्ड आहे, कुबरनेटिस मध्ये ऍक्सेस करण्यासाठी. ओके. हा, नेक्स्ट आधार कार्ड बनवायचं आहे. सो त्याची रिक्वेस्ट बघा, इथे सगळी डिटेल तुम्ही दिली आहे. या पद्धतीने तुम्ही डिटेल दिली. देन त्यानंतर टू व्हॅलिडेट दिस सर्टिफिकेट रिक्वेस्ट सेल्फ साइनिंग सर्टिफिकेट. हा, आता आपण हे जर बनवलेलं आहे. काय बनवलं आहे? सर्टिफिकेट बनलेलं, सॉरी डिटेल्स आपण दिलेली आहे CSR मध्ये. की अवेलेबल आहे, ते सबमिट करावे लागेल. पण कुणाकडे सबमिट करावे लागेल? चेक कोण करणार? बरोबर आहे ना. कोण करणार? आधार कार्ड बनवण्यासाठी सर्टिफिकेट चेक करतो ना, तर गव्हर्नमेंट करते. कोण करता? गव्हर्नमेंटचे डिपार्टमेंट. तर इथे गव्हर्नमेंटचा डिपार्टमेंट कोण आहे? तर मिनिक्यूब. आणि मिनिक्यूब कडे ऑथॉरिटी आहे की तो चेक करणार. तर मिनिक्यूब मध्ये ऑथॉरिटी कुठे असणार? या लोकेशनला असणार. CA.cert आणि CA.key हे कोण आहेत? हे तुम्ही जी रिक्वेस्ट पाठवली आहे त्याला व्हॅलिडेट करणारी ऑथॉरिटी आहे. तुम्ही जी रिक्वेस्ट पाठवताय त्याला व्हॅलिडेट करणारी कोण आहे? अथॉरिटी आहे या लोकेशनला. कळलं? ठीक आहे. कन्फ्युजन ठेवायचं नाही. आता तुमच्यासाठी तुमचा जो प्रोफाईल बनतोय तो किती दिवसासाठी बनणार? तर 1 वर्षासाठी. म्हणजेच 1 वर्षापर्यंत तुमचा कॉन्ट्रॅक्ट आहे. त्याच्यानंतर कंपनी तुम्हाला काढू पण शकते. नाहीतर तुमचं काम चांगलं आवडलं तर तो परत 1 वर्षासाठी तुम्हाला रिटेन करू शकतो. मग आपल्याला काय करावं लागतं? परत सर्टिफिकेट क्रिएट करून पेस्ट करायचं असतं. अंडरस्टूड? ठीक आहे. तर कमांड समजली. बघा इथे काय देतोय आपण? व्हॅलिडेट करतोय. सिक्युअर असते हे 509 सर्टिफिकेट क्रिएट करण्यासाठी. देन त्यानंतर रिक्वेस्ट इन काय करतोय आपण? CSR सर्टिफिकेट आपण इन्सर्ट करतोय. आपली रिक्वेस्ट जी आहे ना, आधार कार्डची डिटेल आणि की इन्सर्ट करतोय. इन्सर्ट केल्यानंतर आम्हाला काय पाहिजे? आधार कार्ड पाहिजे. आमची डिटेल आम्ही देतोय तुम्हाला, इन करतोय, डिटेल देतोय आणि त्याचा आउटपुट काय पाहिजे? आधार कार्ड पाहिजे. कोण व्हॅलिडेट करणार? तर CA ऑथॉरिटी म्हणतात त्याला. ठीक आहे. सर्टिफिकेट ऑथॉरिटी. आणि ती कोणत्या लोकेशनला आहे? .minicube.ca.crt ही एक ऑथॉरिटी आहे. सर्टिफिकेट ऑथॉरिटी म्हणतात त्याला. आणि सर्टिफिकेट ऑथॉरिटी की, तर हे कुठे चेक होईल? या लोकेशनला चेक होईल. मिनिक्यूब कडे इथेच असतात, तर इथेच होणार. देन किती दिवसासाठी आवश्यक आहे आणि काय असेल? समजलं? कमांड समजली? यूज करायची आता? ओके. सो दिस इज युअर कमांड.
कॉपी हियर. ओके, बघा त्याने व्हॅलिडेट केलेलं आहे. सब्जेक्ट जी आपण डिटेल दिलेली आहे ती आहे इथे बघा. सर्टिफिकेट रिक्वेस्ट सेल्फ सिग्नेचर ओके म्हटलंय याने, दिसतंय ना. ओके, त्यानंतर यामध्ये बघा जे डिटेल त्याने व्हॅलिडेट केलेली आहे. सब्जेक्ट कंट्री, कंट्री इक्वल्स टू इंडिया, स्टेट इक्वल्स टू लोकेशन, ऑर्गनायझेशन, कॉमन नेम, ईमेल ऍड्रेस, जेवढे डिटेल आपण दिलेले आहेत सगळे पूर्ण याने प्रिंट केलेले आहेत आणि व्हॅलिडेट आहे हे सांगतोय. क्लिअर, क्लिअर ऑर नॉट, समजलं. ओके, नेक्स्ट प्रोसेस करायला सुरुवात करू आपण. ओके, नाव वी हॅव ऑल दिस थिंग्स क्रिएटेड. नाव आता सूरज नावाचा युजर आपण बोलतोय ना, सूरज नावाचा युजर, बट सूरज नावाचा युजर अस्तित्वात पण असायला पाहिजे, त्याचा जन्म तर व्हायला पाहिजे ना. सूरज नावाचा जो पर्सन आहे त्याचा जन्मच नसेल झाला तर तो इकडे एक्सेस करेल का काही नाही. तर आपण काय करू आता, सूरज नावाचा युजर क्रिएट करू. काय बोलतो मी, सूरज नावाचा युजर. आधी तर ही प्रोसेस आपल्याला करायला पाहिजे. ठीक आहे. सो युजर चेक कशी करायची, कोणते कोणते युजर्स आहेत. तर सिंपल तुम्ही ही कमांड चालवायची, kubectl config get users, आणि याने काय मिळणार तुम्हाला, युजर्स किती आहे ते दिसणार. आता सध्या युजर किती आहे, एकच आहे. कोणता युजर आहे, मिनिक्यूब नावाचा युजर आहे. सूरज नावाचा युजर दिसतो का इथे, नाही, पण त्याला आता आणावं लागेल नाही ते, कारण त्याची हायरिंग होणार नाही तर त्याला ऑथेंटिकेशन आणि ऑथरायझेशन काय काम करणार, बरोबर. सो क्रिएट युजर सूरज. हा फक्त युजरचं नाव दिसतं इथे, तर त्याची प्रोफाईल बघायचं असेल, आता कोण काम करताय ते सुद्धा तुम्ही इथे बघू शकता. गेट कॉन्टेक्स्ट. तर आता वर्किंग युजर कोण आहे, मिनिक्यूब आहे. कोणत्या क्लस्टरवर काम करतोय, मिनिक्यूब नावाच्या क्लस्टरवर काम करतोय. ऑथेंटिकेशन इन्फो सेम त्याच नावाने दिलेलं आहे, त्याचं सगळं त्याच नावाने आहे. करंट युजर, करंट वर्किंग स्टेटस स्टार. तर चला सूरज नावाचं युजर क्रिएट करू. सो kubectl config set credential. अच्छा, क्रेडेन्शियल सेट करतोय आपण कोणासाठी, सूरज साठी. ओके, तर सूरज नावाचा जो युजर आहे त्याच्यासाठी आपण सर्टिफिकेट त्याला देणार कोणता, जो आपण आता क्रिएट केला, आणि की देणार जे आपण आपल्याकडे ऑलरेडी अवेलेबल आहे. हे कोणाला असाइन करतोय आपण, आता सूरज नावाचा युजर आहे कंपनीमध्ये, कंपनीवाला त्याला आयडी कार्ड देणार नाही तोपर्यंत तो जाणार का नाही. तर आपण जे क्रिएट केलं आहे सर्टिफिकेट ते आता सूरजला द्यावं लागेल ना त्याच्या हातात, की भाई हे घे तुझं आयडी कार्ड, आधार कार्ड, हे तुझं आधार कार्ड घे आणि एंट्री करायला तू मोकळा. क्लिअर आहे ना टर्म, ठीक आहे. खूप इझी भाषेत सांगतोय ना तुम्हाला. आधार कार्ड असा वर्ड कुठे कोणत्याच बॅच मध्ये युज नाही केला. म्हणजे तुम्ही समजा की इझी भाषा यूज करतोय मी तुमच्यासाठी. हा, तर आता इथे काय करतोय या कमांड मध्ये आपण, समजलं ना. तो जो काही आपण बनवलेला आहे आधार कार्ड तो या सूरज नावाच्या युजरला हँड ओव्हर करतोय. अंडरस्टूड, सूरज नावाच्या युजरला हँड ओव्हर करतोय. तर सेट क्रेडेन्शियल फॉर सूरज, अँड दिस इज द कमांड वी आर गोइंग टू यूज नाव. हिअर युजर सूरज सेट, काय दिलेलं आहे मी, युजर सूरज सेट. ओके, गुड. देन युजर प्रोफाईल चेक करू ना आपण. गेट युजर्स दिसतंय, युजर पण क्रिएट झालेला. ठीक आहे, एक युजर त्याला आधार कार्ड दिला हे त्याचं. आता तो युजर आपल्याकडे इकडे दिसायला लागलेला आहे. आधी दिसायचा का, आधी दिसायचा इथे नाही, आता युजर दिसतोय. पण अजूनही कोण काम करताय, अजूनही कोण काम करताय, मिनिक्यूब काम करतोय. त्याचं प्रोफाईल दिसतंय का इथे नाही. आता ते पण क्रिएट करा. तर कॉन्फिग
सेट कॉन्टेक्स्ट, इथे गेट कॉन्टेक्स्ट आहे, आपण काय करतोय सेट कॉन्टेक्स्ट करतोय, म्हणजे त्याचं प्रोफाईल व्हॅलिडेट करतोय. कुठे काम करणार ही डिटेल बघा, इथे काय दिसतंय मिनिक्यूब नावाचा युजर तर आहे, पण त्याला कुठे काम करणार, काय आहे ऑथेंटिकेशन हे सांगितलेलं आहे. सूरजसाठी अजून झालंय का क्रिएट, नाही झालंय, तर ते करा क्रिएट, की सूरज हा कुठे काम करणार, काय काम करणार ते द्यावं लागेल. डिफॉल्ट नेम स्पेस कोणता इथे डिफॉल्ट आहे, तर आपण डिफॉल्टच देऊ, तुम्ही दुसरा कुठला पण देऊ शकता. तुम्ही जर डेटाबेस दिला तर तो फक्त आणि फक्त डेटाबेस नेम स्पेस मध्येच काम करणार, दुसरीकडे काम करणार का नाही. बट आता आपण डिफॉल्ट मध्येच टेस्ट करतोय त्याला. कमांड समजली याने काय होणार आहे, ठीक आहे, त्याला आपण कोणत्या क्लस्टरवर काम करायचंय ते सांगतोय. तर क्लस्टर आता सूरजला असाइन झालेला आहे. कॉन्टेक्ट सूरज इज नाव क्रिएटेड. इझी, ठीक आहे. स्टेप बाय स्टेप पूर्ण लक्षात ठेवा. इथे आपण सूरज क्रिएट केला, देन आता सूरज कोणत्या क्लस्टरवर काम करणार ते असाइन करतोय. नाव सूरज हा पॉड चेक करू शकतो का, नाही पॉड आपल्याकडे क्रिएटेड नाहीये ना, पॉड्स आपल्याकडे क्रिएटेड नाहीये. सो एक काम करू, मिनिक्यूब स्टार्ट नाही आहे ऍक्च्युली, मिनिक्यूब स्टार्ट हायफन फोर्स. आणि एखादा पॉड आपण रनिंग मध्ये ठेवू तर त्याला तो बघू शकतो की नाही, लिस्ट करू शकतो की नाही ते चेक करता येईल. व्हेरी गुड. सो डॉकर पीएस मध्ये चेक करतोय, आला आहे अवेलेबल. देन त्यानंतर मला काय करायचं आहे, एक पॉड क्रिएट करून ठेवायचं आहे. सो kubectl रन -d सांगा ना कमांड पॉड रन करण्यासाठी. नाही आठवत आहे, kubectl get pods. आओ कालचे पण आपले रनिंग मध्ये झालेत चालू, ठीक आहे. पॉड्स आपले रनिंग मध्ये आहेत. व्हेरी गुड गुड. आता आपला कोणता युजर आहे, सूरज युजर पॉड चेक करू शकतो का. कॉन्टेक्स्ट कोणता आहे, सूरज गेट पॉड करतोय आम्ही, चेक करू शकतो का. बघा काय म्हणतोय, पॉड इज फॉरबिडन. तर सूरज फक्त क्रिएट झालाय, सूरज फक्त कंपनीत जाऊन बसलेला आहे, आधार कार्डने व्हॅलिडेट केलेला आहे, बट त्याला अजून काही कुठली परमिशन नाही आहे का, नाही. आणि मिनिक्यूब आता कोण एक्सेस, कोण वर्किंग मध्ये आहे, इथे बघू शकतोय कोण वर्किंग मध्ये आहे. बघा मिनिक्यूबच्या समोर स्टार आहे, म्हणजेच हा वर्किंग मध्ये आहे. सूरजने जर आपल्याला वर्किंग करायचं असेल तर तुम्हाला यूज कॉन्टेक्स्ट करावं लागेल. काय करावं लागेल, यूज कॉन्टेक्स्ट मध्ये तुम्ही स्विच करणार कशावर, सूरज युजरवर. स्विच टू सूरज युजर. आता सूरज युजरवर स्विच झालेला आहात तुम्ही. आता सूरज युजर डायरेक्टली कमांड यूज करू शकतो kubectl गेट पॉड्स, पण त्याला ऍक्सेस आहे का, नाहीये. युजर क्रिएट झालाय, युजरचा प्रोफाईल ऑथेंटिकेट झालाय, ऑथोराइज झाला. ऑथोरायझेशन व्हायची बाकी आहे. ऑथोरायझेशन कशाने होणार, डायग्राम मध्ये बघितलं आपण,
ऑथरायझेशन, ऑथेंटिकेशन झालंय आणि ऑथरायझेशन बाकी आहे, म्हणजेच रोल क्रिएट करणं आपलं बाकी आहे. रोल अटॅच केला का अजून आपण याला नाही, रोलच क्रिएट नाही केला तर अटॅच कुठून करणार? समजलं? युजर सेटअप आहे इथपर्यंत. इथपर्यंत काय आहे? युजर सेटअप. नाव क्रिएट रोल अँड असाइन दॅट रोल टू दिस युजर, सूरज युजर. क्लियर? ओके, सो नाव क्रिएट रोल. Okay, so see, no permission. Now set role and attach it to using role binding. Clear आहे? तर दोन फाईल्स आपल्याला क्रिएट करावे लागणार. पहिली फाईल असेल रोल क्रिएशन. पहिली फाईल काय आहे? रोल क्रिएशन. आता रोल क्रिएशनची फाईल इथेच दिलेली आहे मी तुमच्यासाठी. ठीक आहे, बघा काय आहे एपीआय व्हर्जन. एपीआय व्हर्जन काय दिसतंय? RBAC, authorization, KTS, IO and then V1. तर एवढा हा जो आहे हा कशाचा आहे? RBAC ऑथरायझेशन मध्ये जातोय व्हर्जन आणि V1 आहे यामध्ये. समजलं? हे कुठे चेक करायचं? कमांड कोणती आहे? API रिसोर्सेस. आता बरोबर ठेवली आहे लक्षात. व्हेरी गुड. तर मी तुम्हाला रिपीटेडली का बरं विचारतो? कारण तुमच्या लक्षात असायला पाहिजे. विचारणार नाही तर तुम्ही सांगणार नाही हे मला माहिती. बरोबर आहे ना योगिता? कोणती कमांड आहे? एपीआय हायफन रिसोर्सेस. ठीक आहे, तर काइन काय इथे बघा आता रोल, मेटा डेटा, माय रोल. ठीक आहे, एवढी इन्फॉर्मेशन कशाची आहे? रोलची आहे. त्यानंतर इथे कोणता रूल आहे बघा? रूल्स. रूल्स मध्ये काय देतोय आपण? एपीआय ग्रुप. आता एपीआय ग्रुप भरपूर सारे बघितले. V1 ऍप/V1 बघितलेत ना आपण. तर कुठलाही एपीआय रिसोर्स एपीआय ग्रुप असू दे, तो काय करणार? कम्युनिकेशन करू शकला पाहिजे. एपीआय ग्रुप कुठलाही असू दे, तो कम्युनिकेशन करू शकला पाहिजे. त्यासाठी मी इथे एपीआय ग्रुप मेन्शन केलाय का? नाही, ब्लँक सोडलेला आहे. देन आता कोणत्या रिसोर्स साठी हा रोल आहे? तर कोणता रिसोर्स आहे? तुम्ही डिप्लॉयमेंट लिहा, तुम्ही रिप्लिका सेट, वॉट एव्हर यू वॉन्ट टू राईट हिअर इन द रिसोर्सेस. सिम्पल. मी काय लिहिलं इथे? पॉड लिहिले आहे. सर्व्हिस लिहिले तर सर्व्हिस, डिप्लॉयमेंट लिहिलं तर डिप्लॉयमेंट वर अप्लाय होणार तो. ठीक आहे, तर रोल कशासाठी आहे? रिसोर्स कोणता आहे? पॉड. आणि ह्या पॉड वर आता कोणते ऑपरेशन्स आपल्याला करायचे? ऑपरेशन यू नो, क्रिएट, डिलीट, अपडेट, मॉडिफाय, राईट. तर हे जे आहे ऑपरेशन्स, यांना इथे काय म्हटलं जाते? वर्ब्स. इथे काय म्हटलं जाते? वर्ब्स मीन्स तुमचे ऑपरेशन्स. तुम्ही काय करणार त्या पॉडवर, पॉड रिसोर्सेस मध्ये. ठीक आहे, तर इथे तुम्हाला काय म्हणतंय बघा, इथे काय होईल? गेट kubectl गेट पॉड ही कमांड एक्सेस होईल. वॉच म्हणजेच लिस्ट, दिस गेट कमांड मध्ये क्रिएट म्हणजेच रन कमांड एक्झिक्यूट होईल आणि लिस्ट सेम तेच येईल. ठीक आहे, इथे बघा आता इथे फक्त याला काय? क्रिएटची परमिशन आहे. इथे काय दिसतंय? क्रिएटची परमिशन आहे. डिलीट करू शकेल का हा? नाही. पॉड वर फक्त क्रिएटची परमिशन आहे आणि हा रोल ज्याला पण असाइन होईल तो फक्त काय करू शकणार? क्रिएट करू शकणार, बघू शकणार, पण डिलीट करू शकणार नाही. आणि हा रोल आता आपल्याला कुणाला अटॅच करायचा आहे? सूरज युजरला. तर ते कसं करणार? युजिंग रोल बाइंडिंग. युजिंग रोल बाइंडिंग. आता इथे बघा सब्जेक्ट. सब्जेक्ट कोण आहे आपला? काइन. पहिला काइन. युजर. युजर कोण आहे? सूरज. एपीआय ग्रुप दिस ऑथरायझेशन. ओके, आणि ह्या सूरज युजरला कोणता रोल अटॅच करायचा आहे? रोल रेफरन्स, काइन, रोल, माय रोल. नाव काय? माय रोल. हे इथे लक्षात घ्यायचं बघा, हे नाव देतोय मी. ओके, इथे. आणि एपीआय ग्रुप अगेन सेम ऑथरायझेशन. ठीक आहे, देन इथे आता बघा रोल बाइंडिंग मध्ये होत काय आहे? तर हा सूरज डिफाईन होतोय सब्जेक्ट मध्ये आणि रोल त्याला कोणता असाइन होतोय? जो आपण आता क्रिएट केलाय. क्लिअर झालं? समजलंय?
ठीक आहे. तर आपण ह्या दोन्ही फाईल क्रिएट करायच्या. सो हिअर इथेच करतोय मी क्रिएट नॅनो रोल डॉट YML. ओके, रोल डॉट YML फाईल मी इथेच कॉपी करतोय. मी विज्युअल स्टुडिओ कोडवर जात नाहीये आता. इंडेंटेशन बरोबर आहे, चेक करून घ्या एकदा. रूल्स मध्ये RUVV बरोबर आहे. ठीक आहे, चुकलंय का काय आपलं? नाही चुकलंय, व्यवस्थित लिहिलेलं आहे आपण. आणि याला सेव्ह करतोय. आता रोल क्रिएट झाला आहे आपल्याकडे, रोल वाली फाईल दिसतीये. आणि रोल वाली फाईल, आता हा रोल जो क्रिएट झालेला आहे अप्लाय करून घेऊ होते. kubectl अप्लाय -f रोल डॉट YML. काय म्हणतोय हा? माय रोल. छोटं मोठं काहीतरी इश्यू आहे. चेक करून घेऊ आपण. सिंटॅक्स ऑफिशियल पेज मध्ये RBAC रोल कॅपिटल R बरोबर आहे. मेटा डेटा नेमस्पेस डिफॉल्ट पॉड रीडर. ओके, रूल्स RULES रूल्स API ग्रुप्स. ठीक आहे, रिसोर्स पॉड्स. ओके, इंडेंटेशनचा इश्यू दिसतोय थोडासा. वर्ब्स वॉच. अजून काही दिसतोय का? API ग्रुप्स नाही. ठीक आहे, नेम स्पेसची काही गरज नाही. वर्ब्स RBAC ऑथेंटिकेट V1 ठीक आहे, एकदा अगेन अप्लाय करून बघू. एरर फ्रॉम सर्व्हर फॉर. अच्छा, इश्यू काय आहे माहितीये? आपण कोणत्या युजरने लॉग इन हो? इथे सूरज युजरने लॉग इन हो. सूरज युजरला परमिशन आहे का? करू शकणार का तो एक्झिक्यूट? नाही. तर आपण आता मिनिक्यूबला रिटर्न जाऊया. यूज कॉन्टॅक्ट. कोणता कॉन्टॅक्ट? मिनिक्यूब. नाव he will be able to use this command. म्हणजे फाईलमध्ये इश्यू नव्हता, युजर आपला दुसरा होता. क्रिएट झालाय तो kubectl गेट रोल्स. बघा, रोल क्रिएट झालेला आहे. -o वाईट करता येतं का इथे? नाही, तेवढीच इन्फॉर्मेशन आहे. डिस्क्राईब करून तुम्ही बघू शकता. kubectl डिस्क्राइब रोल माय रोल. ठीक आहे, कशावर आहे? पॉडवर आहे. आणि गेट वॉच क्रिएट लिस्ट एवढे परमिशन त्याच्यासाठी अवेलेबल आहे. ओके, नाव आता हा रोल असाइन करायचा आहे कुणाला? सूरज नावाच्या युजरला. त्यासाठी फाईल कोणती असणार? आता दुसरी फाईल बघितली ना आपण? कोणती फाईल आहे ती? अरे दुसरी फाईल बघितली ना आपण आता? कोणती फाईल आहे ती? रोल बाइंडिंग दाखवतोय, तरी पण तुमच्या लक्षात काय येत नाही ते. हा रोल झाला. आणि दुसरी फाईल असेल आपली, वन मोर रोल क्रिएट करू शकता, क्लस्टर रोल. बट हा कोणासाठी असणार? तुमच्या मॅनेजर साठी असणार, जो पूर्ण क्लस्टरवर काम करतो. ठीक आहे, सध्या आपण हे नाही बघत आहोत. रोल बाइंडिंग. सी, रोल बाइंडिंग फाईल आहे. रोल बाइंडिंग फाईल युजर असणार इथे. आणि युजर साठी रोल कोणता अटॅच करायचा आहे ते.
आणि आपण तेच केलेलं आहे आपल्या फाईलमध्ये. सी copy and now use it here. Nano role binding dot yml, enter, copy, check it out syntax. मी काही चुकीचं लिहिलंय का ते चेक करत चला. here so check it out. RBAC API authorization की बरोबर आहे. काइंड रोल मध्ये रोल आर कॅपिटल बी कॅपिटल परफेक्ट आहे. नेम मेथा डेटा बाइंडिंग सब्जेक्ट्स. हा सब्जेक्ट्स मध्ये मी काय केलंय एस नाहीये इथे. सब्जेक्ट मध्ये एस नव्हता. काइंड बरोबर आहे का. युजर बरोबर. युजरचा यू कॅपिटल पाहिजे. मी काय लिहिलं इथे स्मॉल लिहिलेलं आहे. सो युजरचा यू कॅपिटल. आणखी नेम जेन बाकी बरोबर आहे. एपीआय ग्रुप डबल कोट मध्ये आहे पण डबल कोट काम करतं बघावं लागेल. ठीक आहे. रोल रेफरन्स ओके. तर रोल रेफरन्स मध्ये थोडा इश्यू आहे. मी इथे कॅपिटल आर लिहिलं आहे. स्मॉल आर पाहिजे बरोबर. काइंड बरोबर. रोल नेम परफेक्ट झालं. तर जे छोटे मोठे इश्यू होते ते मी सॉल्व्ह केले. त्यासाठी तुम्हाला नेहमी सिंटॅक्स मध्ये बघावं लागेल. मी फाईल भरलेली लिहिली आहे पण काही मिस्टेक्स होती. ठीक आहे. तर चेक करायचं. ओके कन्फर्म. फाईल समजली ना. काय होणार आहे तिथे kubectl अप्लाय रोल बाइंडिंग एंटर. अनसपोर्टेड फॉर्मॅट. अच्छा काढून टाकतो डबल कोट. कारण मेन सिंटॅक्स फाईल मध्ये पण इथे डबल कोट दिलेलं नाहीये. डबल कोट चालणार. लास्ट मध्ये V1 नाहीये. लास्ट मध्ये V1 आहे का नाहीये. डबल कोट पण नाहीये. सो आता काम करून गेले हे. फाईल एक्झिक्यूट डन. yes so kubectl get role binding हा बघा रोल बाइंडिंग. रोल कोणता आहे. माय रोल कुणाला असाइन झाला आहे. सूरज नावाच्या युजरला झालेला आहे. आणि त्याला कशाची परमिशन आहे. रोल मध्ये काय परमिशन आहे. फक्त पॉडवर तो काम करू शकेल. दुसरं कुठलंही काम करू शकणार का नाही. तर आता आपण काय करणार. सूरज नावाच्या युजरने लॉग इन करणार. यूज कॉन्टेक्स्ट युजर सूरज एंटर. आता सूरज kubectl आतापर्यंत होती का त्याला परमिशन नव्हती. गेट पॉड करू शकणार का. येस बघा सूरज पॉड एक्सेस करू शकतोय. ओके kubectl रन पॉड रन माय पॉड 2. कोण क्रिएट करतोय. हा सूरज क्रिएट करतोय. हायफन हायफन इमेज इक्वल्स टू httpd एंटर. क्रिएट करू शकला. kubectl डिलीट पॉड माय पॉड 2 करू शकतो का नाही करू शकत कारण त्याला परमिशनच नाही. तर असा कन्सेप्ट आहे तुमचा रोल बेस्ड ऍक्सेस कंट्रोलचा. समजलं. आता हा सध्या कोणत्या नेमस्पेस वर काम करतोय डिफॉल्ट मध्ये. आणि डिफॉल्ट मध्ये कुठे काम करतोय पॉड वर काम करतोय. तो डिप्लॉयमेंट किंवा बाकीच्या गोष्टींवर काम करू शकेल का. kubectl expose
pod, my pod, to हायफन टाईप कोणती सर्व्हिस, नोड पोर्ट हायफन port पोर्ट 80 ओनली. बघा फॉरवर्ड एक्सप्रेस पण करू शकतो का, म्हणजे सर्व्हिस वगैरे 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 काहीही तो करू शकत नाही, फक्त पॉडला बघू शकतो, क्रिएट करू शकतो, डिलीट पण करू शकणार नाही. तर जे परमिशन तुम्ही रोल मध्ये दिलेली आहे तीच परमिशन याला अलॉटेड आहे. तर हा आहे तुमचा युजर मॅनेजमेंट सिस्टम इन कुबरनेटिस. काय आहे, युजर मॅनेजमेंट सिस्टम इन कुबरनेटिस, युजर अँड परमिशन्स. समजा. सो कुठे काही इश्यू असेल तर सांगा. समजलं तर इथेच थांबायचं. या पद्धतीने तुमचा आरबॅग तुम्ही यूज करणार, नथिंग मोर. क्लिअर. तो इथे स्टॉप करतोय. प्रॉपर प्रॅक्टिस करा, इझी आहे. तुम्ही पॉडच्या ऐवजी सर्व्हिस टाका, तो सर्व्हिसवर काम करणार नाही रोल मध्ये. नेम स्पेस आता हा डिफॉल्ट आहे, डिफॉल्ट वर तो कामच करू शकणार नाही. तुम्ही त्याला डिफॉल्ट नेम स्पेस दुसरा द्या. कळलं स्नेहा, निकिता? सो स्टॉप करू इथे. चलो.